येत्या 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची सुरुवात होणार आहे आणि या नव्या सर्किट बेंचसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयासमोर असलेल्या जुन्या कौटुंबिक न्यायालयाची इमारत आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। अवघ्या आठवडाभरामध्ये हे सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार असल्यामुळे आपण बघू शकतो ही जी काही इमारत जुन्या कौटुंबिक न्यायालयाची या सगळ्या सर्किट बेंचसाठी देण्यात आलेली आहे तिच्या नूतनीकरणाचं आणि डागडुजीचं काम सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। अगदी गतिमान पद्धतीने हे सगळं काम आता या ठिकाणी सुरू आहे। अनेक कारागीर या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लिफ्ट असेल, त्याचबरोबर CCTV बसवणं असेल, फर्निचरचं काम असेल, अशी सगळी कामं जी आहेत ती आता पूर्ण केली जात आहेत। खरं तर गेल्या महिन्याभरापासून हे सगळं काम सुरू होतं आणि आता फक्त आठवडाभराचा अवधी उरल्यामुळे या कामाला गती देखील आल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच व्हावं अशी गेल्या 40 वर्षाहून अधिक काळाची इच्छा कोल्हापूरसह 5-6 जिल्ह्यातील नागरिकांची होती, वकिलांची होती आणि ती अखेरीस पूर्ण झालेली आहे। आणि त्यानंतर आता 18 तारखेपासून प्रत्यक्षात या सर्किट बेंचची सुरुवात आहे ती होणार आहे। तत्पूर्वी म्हणजे 17 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीमध्ये अधिकृतरित्या या सगळ्या सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा देखील पार पडणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात 18 ऑगस्टपासून याच CPR समोर असलेल्या जुन्या कौटुंबिक न्यायालयामध्ये सर्किट बेंचच्या कामाला सुरुवात देखील होणार असल्याचं बघायला मिळते। आणि त्यामुळं अवघ्या आठवडाभराचा अवधी या सगळ्या कामासाठी राहिल्यामुळं ह्या सगळ्या नूतनीकरणाच्या आणि डागडुजीच्या कामाला देखील वेग आल्याचं या ठिकाणी बघायला मिळते। आणि त्यामुळं या निमित्तानं कोल्हापूरकरांची अनेक वर्षांची इच्छा जी आहे किंवा अनेक वर्षाची मागणी जी आहे ती देखील पूर्ण होणार आहे। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।